ये सफर है बलराज बोर्जे का। वेलकम टू अवर चॅनल. तर बऱ्याच दिवसापासून आपला व्लॉग अपलोड झालेला नव्हता, तर डिसाईड केलं की एखादा व्लॉग आपण अपलोड करू. तर आज मेसला सुट्टी होते आणि काहीतरी रूमवर बनवायचा प्लॅन झाला. तर आम्ही फिश आणलेले, फिश फ्राय करणार आहोत आणि डीप फिश फ्राय करणार आहोत आणि हर्षच करणार आहे. तर मी हर्ष आणि गौरव पाटील आहे आत्ता. तर आपण आणलं आहे, काय काय आणलं आहे ते आपण हर्षला विचारू. आपण आज मासे फ्राय करणार आहेत. आज आम्ही नेहमीप्रमाणे मासे साधे फ्राय करणार नाहीत, आम्ही डीप फ्राय करणार आहे आज. त्यामुळे आम्ही थोडं जास्त तेल आणलं आहे आज आणि त्या माशांना आता मॅरिनेट करणार आहेत, चांगल्या त्याला कोटिंग करणार आहेत मॅरिनेशन करून. त्यासाठी आम्ही आता हळद तसं मीठला लावूनच घेतलेलं आहे. हळद, मीठ, मिरची आणि अद्रक लसूण पेस्ट आणि जे चिकन टिक्का मसाला असतो त्या मसाल्याला कोट करून आपण आज तळणार आहोत मासे. पुढे बघा. तर गाईज एक गोष्ट सांगायची राहून गेली की आम्हाला मासे खूप फ्रेश भेटलेले, जे की आजच धरून आणले असं ते काका सांगत होते. आणि हर्षला पण ओळखता येतं की फ्रेश मासे कोणते आणि शिळे कोणते. तर मग तो सांगतोय त्याची टेस्ट. तर विषय कसा असतो, मासे जे असतात ना, माशांच्या डोळ्यावर आपण पारख करत असतो. हे जे मासे आहेत त्यांचे असे जे डोळे आहेत सगळे क्रिस्टल क्लिअर दिसत आहेत. जेणेकरून म्हणजे त्याचं असं समजायचं की ते मासे काही तासांपूर्वीच पकडले गेलेले आहेत. त्यामुळे आपण त्या माशांना खाण्यायोग्य मानतो आणि चांगले सुद्धा असतात. जे मासे बर्फाचे असतात ते माशांचे डोळे लालसर पडलेले असतात आणि ते फ्लेश जे असतं ते जुनं झालेलं असतं. त्यामुळे ते खाणं टाळावं शक्यतो आणि ते शिळा मासा असतो. त्यामुळे आपल्याला ऍसिडिटीचे प्रॉब्लेम होऊ शकतात, आपल्याला आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो. आणि गाईज फ्रेश फिश हे चवीला पण छान राहतात. एक गोष्ट सांगायची राहिली की ते मासा कापताना रक्त पण येतो, त्याच्यावरनं पण कळतं की तो फ्रेश आहे. आणि आता आपण चिकन आपलं फिश मॅरिनेट करणार आहे. तर फिश मॅरिनेट आम्ही नेहमी काही पण बनवत असतो, त्याच्यामुळे असं थोडंफार चुकून होऊन जातं. तर तर गाईज आपण आता मॅरिनेट करणार आहे, तर ती प्रोसेस पाहू. आम्ही मासे करतोय त्यामुळे आता गौरवला पण हेवा लागलाय. आता गौरव पण त्याचे फिंगर चिप्स करायसाठी त्याचे पोटॅटो जे आहेत ते मॅरिनेट करतोय. आता असं असतं, जे लोक नॉनव्हेज नाही खात त्यांच्याशी वांदे असतात, त्यांना असं काहीतरी सुकी रोटी काहीतरी खावं लागतं. आता हे जे पीसेस चढेल असे एकदम वेल मॅरिनेट झालेले आहेत. आता यांना आपण 10-15 मिनिटं राहू देऊ, जेणेकरून ते चांगलं त्याचा अर्क मुळू त्याच्यामध्ये. नंतर आपण त्याला रव्याच्या कोटिंगने आपण त्याला तळणार आहोत. भेट. हॅलो गाईज, तरी ते फिंगर चिप्स तळणं चालू आहे, हर्ष करतोय. आणि ते व्हेज असल्यामुळे, गौरव पाटील व्हेज आहे त्याच्यामुळे आधी आम्ही त्या भांड्यामध्ये व्हेजचं करून घेतोय, कारण नंतर आम्ही जेव्हा फिश टाकू तेव्हा त्याला करता येणार नाही त्याच्यामुळे, आणि त्याला तळता येत नाही त्याच्यामुळे मग तळून देतोय. तर हर्ष ते करतोय, पाहू शकता तुम्ही. आणि तर काहीच पाटीलला खायचे फिंगर चिप्स, पण तो काहीच काम नाही करत आहे. त्याला ताट आणायला लावलं, तो ताट पण नाही आणत आहे साठमध्ये. तर काहीच फिंगर चिप्स झालेले क्वालिटी. ठीक आहे काय, या गोष्टीसाठी लाईक द्या, तुम्हाला जर आवडला असेल तर द्या. आणि आपण याची टेस्ट करणार आहेत. आणि एक टेस्ट हर्ष दाखवतोय की ते किती क्रंची. तुम्ही आवाज ऐकू शकता, आवाज अतिशय तर काही तुम्हाला आवाज आला असेल की ते किती क्रंची झालंय, कर कर आवाज येतोय त्याचा. हा ठीक आहे. तर अक्षरशः कुरकुरीत झालेले आहे. पाटीलचा आवाज ऐका काय. आता अजून बनत आहे. गौरव काय जास्त ते खाऊ नाही देते, कारण की
त्याचं म्हणणं आहे की तुम्ही नॉनव्हेज आहे ते मॅरिनेट वगैरे करताना पर तुम्ही आणायला गेले होते तर तुमच्या हात त्याला टच झालेले, तर त्याच्यामुळे तुम्ही ते खाऊ नका. आणि त्याच्यामुळे त्यांनी थोडंच खाऊ दिलं, तर पण तरी आम्ही खाणार आहे. आणि कारण तो आमच्याच तेलामध्ये बनवतोय, आम्ही आणलेलंच सगळं यूज करतोय. आणि आता हर्ष अजून बनवून राहिलेलं आहे, तर छान झालं आहे ते, टेस्टी झालं आहे. पण ते थोडंच होतं, फिश त्याच्याहून टेस्टी होणार आहे. तर काय बोलायचं का? तर टिश्यू रसला गेलेला आहे तर या guys, ठिकाणी याचे व्हेजवाल्यांचे फिंगर चिप्स तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता ते किती क्रिस्पी झालेले आहेत. तिथे आवाज पाहू शकतो तुम्ही. अतिशय कुरकुरीत खुसखुशीत झाले. हा तिसरा आवाज कोणाचा आहे तुम्ही ओळखू शकता guys. माझ्या हाताचे मध्ये माझ्या हाताचे गौरवच्या आवडीचे फिंगर चिप्स. त्यांना खाली पाडून अजून मध्ये आवाज येतोय ना, तुम्ही ओळखू शकता कोणाचा आहे. ठीक आहे, त्यांनी सांगायला लावले. ठीक आहे, तर क्वालिटी झालेली आहे, असे चिकन टिक्का टाईप दिसत आहे. हो गाईज, हे माझ्या फोनमध्ये थंबनेलसाठी. तर गाईज हे व्हेजवाल्यांचे असे तोटले राहतात की नॉनव्हेजच्या याच्यात खायचं आणि हे ते, पण मग हॉटेलमध्ये जातात तेव्हा सगळं एकत्रच बनतं, पण तिथे खाऊन घेतात ते. आणि हे सगळ्यांसाठी नाही बोलत मी, डोंट टेक इट पर्सनली. आणि हे काहीच लोकांसाठी, जसं की गौरव पाटील गाईज. तर मी खूपच वाईट बोललो त्याच्याविषयी की तो खाऊन देते. तो आम्हाला सांगतो घ्या, पण त्याच्या हाताने घ्या, कारण आमच्या हात नॉनव्हेजचे आणि आम्हाला हात नाही टाकू देते. डायरेक्ट असं वाटतंय की बनून राहिले अजून मासे. पण आपण टेस्ट घेतले, क्वालिटी शिजलेला एकदम, मॅरिनेशन एकदम प्रॉपर झालेलं आहे आणि शिजलं पण मस्त आहे. नंतर आपण रवा लावून ते तळले, त्याच्यामुळे एकदम क्रंची पण लागतं आणि मध्ये सॉफ्ट पण लागतं आणि टेस्ट एकदम भारी, कारण फ्रेश होते. आपले फिश हे फ्राय झालेले चांगल्या प्रकारे आणि ते टेस्टी पण झालेले. आणि आम्ही जे फिश आणतो त्याच्यात काटे कमी असतात आणि क्रंची आहे, टेस्टी आहे, मस्त सॉफ्ट आहे. तुम्ही आवाज ऐकू शकता ते किती क्रंची, रवा लावल्यामुळे आणि टिक्का मसाल्यामुळे ते झालेले. थोडे काटे असतात. काटेच बरं. हां, कोणता मासा आहे? चिलापी. काय? चिलापी मासा आहे हा. खूप टेस्टी. आम्ही दरवेळेस आज आणतो. नाव नव्हतं माहीत मला, पण दरवेळेस आज आणतो. ताजा भेटतो म्हणून इकडे ताजा भेटतो तो. ठीक आहे गाईज, तुम्ही पण करू शकता आमचा व्हिडिओ पाहून, त्यासाठी लाईक देऊन द्या. तुम्ही पण रूमवर बनवू शकता, सिम्पल रेसिपी एकदम. हवी आहे गाईज. गौरव हवेलीकर आमचाच रूममेट आहे तो बाहेर गेला होता आज खायला. तिथं उद्या उपवास आहे, त्यामुळे तो आज खाणार नाही. त्याचा उद्या उपवास असल्यामुळे तो आज खाणार नाही. हॅलो गाईज, तर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली की ॲज अ मेडिको मी तुम्हाला ते सांगू इच्छितो की माशावर दूध प्यायचं नसतं. आणि कारण की मासे उष्ण असतात, दूध हे शीत असतं, त्याच्यामुळे ते विरुद्ध वीर्यात्मक कार्य करतं आणि ते पॉयझनस ठरू शकतं. परत ज्यांना स्किन डिसीज आहे त्यांनी पण मासे खाऊ नये, जसं की फंगल, सोरायसिस, काही इचिंग वगैरे प्रॉब्लेम असेल त्याची ॲलर्जी येऊ शकते, ते वाढू शकतं. कोड वगैरे काय म्हणतं त्याला, विटिलिगोमध्ये पण श्वित्र नाही खायचे, आयुर्वेदात त्याला श्वित्र म्हणतात. तर गाईज ठीक आहे, बस एवढी इन्फॉर्मेशन सांगायची होती. आणि बाय गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून द्या. बाय. या जेवायला या जेवायला आलोच. बाय.